नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मध्यंतरी एक बातमी ऐकली आणि वाचली सोशल मीडियावर की एका गावामध्ये विधवांना जी बंधनं असतात की त्यांनी कुंकू लावू नये किंवा असं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, मंगळसूत्र घालू नये, या सगळ्यातून त्यांची मुक्तता करायची आणि त्यांना हे सगळं परमिट करायचं, बंधनं अशी घालायची नाहीत, असा तिथल्या गावाने ठराव केला. आणि हे खूप चांगलं अभिनंदनीय कृत्य केलं त्यांनी की विधवांना वेगळ्या पद्धतीने असं ट्रीट नाही केलं गेलं पाहिजे. खरं म्हणजे एखादी व्यक्ती विधवा आहे की ती विधवा नाहीये, लग्न झालेला तिचा नवरा जिवंत आहे की तिचं लग्न झालेलं नाहीये, हे हा जो पांचट प्रकार आहे आपल्या संस्कृतीमध्ये जुना, की समोरच्याला दिसलं पाहिजे की ही कुमारिका आहे की सौभाग्यवती आहे की विधवा आहे, तिच्या कपाळाकडे बघून तिच्या गळ्यामध्ये बघून ते कळलं पाहिजे. हा अगदी पांचटपणा आहे. कशाला तुम्हाला एवढ्या त्या प्रकारची माहिती असली पाहिजे? ती किती पर्सनल गोष्ट आहे तिची, की तिचा नवरा मेला आहे की जिवंत आहे की लग्न झालेलं नाहीये. आजच्या काळामध्ये हे इर्रिलेव्हंट आहे. त्यामुळे ह्या ग्रामपंचायतीने जो असा निर्णय घेतला या लोकांनी, तो अत्यंत अभिनंदनीय आहे. मंगळसूत्राबद्दल थोडक्यात आज बघूयात. मंगळसूत्र हे जे आहे याच्याबद्दल खूप आपल्याकडे हा एक संस्कृतीचा भाग मानला जातो. संस्कृतीचा नाही तर हा धर्माचा भाग मानला जातो अनेक ठिकाणी. कारण याला धार्मिक विधींमध्ये, कर्मकांडांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एक मंगळसूत्र एक प्रामुख्याने असं दाखवलं जातं, मिरवलं जातं, असं एक आभूषण आहे हे. खरं या मंगळसूत्राचा इतिहास काय आहे हे आपल्याला बहुतांश लोकांना माहीत नसतं. पण जेव्हा आपण खोलात जातो, आपण एखादी रूढी प्रथा तिच्याबद्दल जर आर्ग्युमेंट करायला लागलो, वादविवाद घालायला लागलो, तर आपल्याला अनेक जे रूढीवादी असतात ते म्हणतात की अरे बाबांनो, याचा सगळ्याचा अर्थ असतो, तुम्हाला नाही माहिती. याचे सगळ्याचे अर्थ तेव्हा पण होते आणि आजही आहेत, म्हणून आपण करायचं. कुठल्या गोष्टीला दोष देऊ नका आणि त्याच्या खोलातही जाऊ नका. परंतु माझं असं मत आहे की आपण प्रत्येक गोष्टीच्या खोलात गेलंच पाहिजे. आणि हे का केलं जातंय, हे केलं नाही तर काय होतं आणि हे असंच का केलं जातं हे आपल्याला कळलं पाहिजे. मंगळसूत्र याचा जर आपण इतिहास बघितला तर भगवान बुद्धाने मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्र नावाचं एक सुत्त म्हणजे पाठ त्यांना शिकवलं. त्यांच्या समोर जे लोक जमले होते आणि त्यांना विनंती केली गेली, अनेक जे दिग्गज होते, अध्यात्मात पोचलेले लोक, तुम्ही सामान्य लोकांना आणि जे अध्यात्मात देखील प्रगत आहेत अशा सगळ्यांना त्यांचं मंगल होईल, शुभ असतील अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करावं. आणि मग भगवान बुद्धाने त्यावेळेला ते जेतवनला होते. जेतवन म्हणजे आजचं जिथे श्रावस्ती आहे. आणि हे जेतवन जे होते, हे जेत नावाच्या राजपुत्राचं हे बगीचा होता. आणि हा त्यावेळेला अनाथपिंडक नावाचा एक व्यापारी होता, तो दानशूर होता. त्याने हे भगवान बुद्धांची विद्या शिकवता यावी म्हणून राजाकडून विकत घेतलं होतं. या जेतवनमध्ये भगवान बुद्ध असताना त्यांनी हा उपदेश केला. त्याला मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्र असं म्हटलं जातं. आता सुत्त हे नंतर संस्कृतमध्ये आणि त्याचा इन्फ्लुएन्स म्हणून ज्या आजच्या भारतीय भाषा आहेत उत्तरेकडच्या, त्याच्यामध्ये याला सूत्र म्हटलं जातं. आणि मंगलचं मंगळ झालाय, हा ळ नंतर ऍड झालेला आहे. तर मंगलसूत्र याच्यामध्ये भगवान बुद्धांनी पाली भाषेमध्ये 38 प्रकारचे अशा सूचना केलेल्या आहेत की ज्या तुम्ही त्यांचं पालन करा. आणि हे तुम्ही पालन केलं तर ह्या गोष्टी मंगल आहेत, शुभ आहेत. आणि या जर तुम्ही या 38 गोष्टींवर काम करत राहिलात तर तुमची दुःखातून मुक्ती होईल, तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल, तुम्ही बेसिकली बुद्ध व्हाल, भगवान व्हाल, असं यातून त्यांनी सांगितलेलं आहे. तर या 38 गोष्टी कुठल्या आहेत, तर या 38 गोष्टींचा हा एक पूर्ण सारांश आहे. हा सारांश तुम्ही व्हिडिओ संपला किंवा आत्ता तुम्हाला हवं असेल तर हे पॉज करा आणि या 38 गोष्टी बघा. इथे मी हिंदीमध्ये या एका ठिकाणाहून एका वेबसाईटवरून मिळवलेल्या आहेत, विपश्यनेशी संबंधित, आणि त्यांनी ह्या सोप्या भाषेत दिलेल्या आहेत. गोयंका गुरुजींनी याच्यावर पुस्तक देखील लिहिलेलं आहे. 38 भगवान बुद्धांनी सांगितलेले 38 उत्तम मंगल म्हणून हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये पुस्तक आहे. तर हे 38 मंगल असे आहेत की हे कुठल्याही जाती, धर्म, वर्ण, पंथ, लिंग, मान्यतेच्या कुणीही यांचं पालन केलं तर त्यांच्या जीवनामध्ये शांती येईल, त्यांना आनंदाची प्राप्ती होईल आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल. मग पुढे काय झालंय मित्रांनो, की या कुठल्याही गोष्टी ज्यांचं पालन केलं पाहिजे, धर्माचं अंगीकरण
अंगीकारल्या पाहिजेत या गोष्टी. ह्या सगळ्या अंगीकारता येत नाहीत किंवा त्या अवघड आहेत, म्हणून यांची प्रतीकं तयार झाली. आणि सुत्त हा जो शब्द आहे, महामंगल सुत्त, जसं अजून एक याला जोडूनच अजून एक सुत्त आहे, रख्खा सुत्तंग दिवसंग नावाचा एक दिवस त्यावेळेला सुरू झाला होता. रख्खा सुत्तंग म्हणजे रख्खा, ख हा जो शब्द आहे पाली भाषेतला पुढे क्ष झालेला आहे. क्षत्रिय, भगवान बुद्ध हे क्षत्रिय होते, त्यावेळेचे जे लोक होते त्यांना क्षत्रिय म्हटलं जायचं. पुढे हा संस्कृतमध्ये आणि संस्कृतशी चा इन्फ्लुएन्स म्हणून त्या भाषांमध्ये खचा क्ष झाला आणि त्याला क्षत्रिय म्हणून पुढे क्षत्रिय झाले, पण मुळात हे क्षत्रिय होते. तर रख्खा सुत्तंग दिवसंग हा जो दिवस आहे हा इथे विशेष आवर्जून सांगणं गरजेचं आहे, कारण याचा आणि मंगल सुत्त यातला सुत्त जो शब्द आहे याचा संबंध आहे. तर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी जे उपदेश केलेले होते ते 84,000 उपदेश हे एकत्र करून त्यांना सुरक्षित करणे याची गरज त्यावेळेचे जे लोक होते, जे सिनियर मेडिटेटर्स होते, जे स्वतः बुद्ध अरहंत झालेले होते, त्यांना ही गरज वाटली. म्हणून त्यांनी 3 महिने त्या सगळ्या एकत्र केल्या आणि 3 महिन्यानंतर एकत्र बसून 500 बुद्ध अवस्थेला गेलेल्या या मंक लोकांनी, भिक्खू लोकांनी त्याचं पठन केलं, त्यांना एकत्र केलं आणि त्या 84,000 सुत्तांना, पाठांना एकत्र केलं. त्यांना सुरक्षित केलं. याला 7 महिने लागले या काळाला. म्हणून त्या दिवसाला त्यांनी जी श्रावणातली जी पौर्णिमा आली तेव्हा त्यांनी एक आनंदोत्सव साजरा केला आणि त्याला रख्खा सुत्तंग दिवसंग असा नाव, त्या आनंदोत्सवाला नाव दिलं. म्हणजे आपण हे सगळे सुत्त आता सुरक्षित केलेले आहेत, रक्षित केलेले आहेत, याचा आनंद म्हणून रख्खा सुत्तंग दिवसंग. आता पुढे असं झालं की सुत्तंग म्हणजे सूत म्हणजे धागा, म्हणून ह्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी, हे जे पवित्र काम झालं याचं एक प्रतीक म्हणून धागा बांधण्याची प्रथा सुरू झाली. आणि मग ही धागा सुरक्षित केलेला आहे, हे सुत्त सुरक्षित केले म्हणून भावाने बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी धाग्याचं प्रतीक, अशा प्रकारची ही पुढे याचा अपभ्रंश झाला. तसाच अपभ्रंश हा मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्रचे जे 38 मंगल आहेत हे लग्न कार्याच्या वेळी किंवा इतर कुठल्या शुभ कार्याच्या वेळी त्याचं पठन करायचं, ते अंगीकारण्याची शपथ घ्यायची, असं करण्याऐवजी त्याचं एक प्रतीक सुरू झालं. त्याचं देखील एक सुत्त म्हणजे धागा बांधला जाऊ लागला. मग तो सुरुवातीला महिला पुरुष असा दोघांना तो बांधला जात असणार आहे, कारण एकट्या महिलेवरती जबाबदारी नाही आणि भगवान बुद्धाचा मार्ग हा महिला आणि पुरुष दोघांसाठी होता. पण पुढे पुढे असं झालेलं दिसतंय की पुरुषांनी, जशी पुरुषप्रधान संस्कृती झाली तसं हे सगळं तुझं काम आहे, हे सगळे नियम तू पाळ, ही जबाबदारी तुझी, असं म्हणून तो धागा त्या महिलेकडे फक्त ट्रान्सफर झालेला दिसतोय. आणि मग ती त्या धाग्याच्या ऐवजी पुढे मग तिला काळे मणी दिले गेले. याचं काही लोकांचं असं म्हणणं आहे की जसं पुरुषप्रधान संस्कृती झाली तिला इन्फिरियर करण्यासाठी मग काळ्या रंगाचा वापर केला गेला असेल, माहीत नाही, आय एम नॉट शुअर अबाउट इट, असं म्हणतात काही लोक. पुढे जाऊन मग हे एक प्रतिष्ठेचं केलं, एक संस्कृतीचं, एक रूढीचं, अशा प्रकारचं प्रतीक म्हणून हे मंगलसूत्र बांधलं जाऊ लागलं. मग यात श्रीमंत लोकांनी याचं सुशोभीकरण केलं गेलं, त्याच्यात चांदी आली, सोनं आलं, हिरे आले. आणि मग आज आपल्याला जसे वेगवेगळ्या हिरो हिरोईन आणि हे जे श्रीमंत लोक आहेत यांचं अगदी मंगळसूत्र गळा भरून एवढं मंगळसूत्र असतं. तर याचा मूळ जो गाभा आहे हा भगवान बुद्धांनी जेतवनामध्ये सांगितलेला 38 मंगळ करणारे शुभ असलेले, म्हणजे ज्यातून तुमचं कल्याण होईल असे 38 मंगल कार्य किंवा गोष्टी सांगितल्या आहेत, याच्यामध्ये त्याचा मूळ आहे. पण पुढे जाऊन मग आपल्याला हे असं काही आहे याच्यावर आता कोणी सांगत असेल तरी विश्वास बसत नाही आणि मग हे मागे राहतं. मूळ जो त्यातला जो उद्देश असतो, धर्म असतो त्यातल्या ज्या कल्याणकारी गोष्टी असतात या मागे सुटतात आणि उरतं काय, फक्त कर्मकांड किंवा परंपरा, रूढी आणि त्याच्या मागे असलेलं संस्कृतीचं किंवा संप्रदायाचं एक लेबल की हे हिंदूंमध्ये असं केलं जातं, हे आमच्यामध्ये असं आहे, हे क्षत्रियांमध्ये असं आहे, ब्राह्मणांमध्ये असा हा धागा असला पाहिजे आणि बहिणीने भावाला ह्या दिवशी असं केलं पाहिजे. हे एक आपलं फक्त एक रूढीप्रमाणे याला महत्व राहतं. खरं तर याचं मूळ खूपच वेगळं असतं. म्हणून आज
हे लग्न झालेल्या महिलांनी अशा प्रकारचं मंगळसूत्र घातलं पाहिजे का? तर खरं म्हणजे हा वैयक्तिक प्रश्न आहे की जसं कोणी पदर घ्यावा का किंवा हिजाब घालावा का, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना घालायचं तर त्यांनी घालावं, पण ते महिलांनीच घालावं का? कारण 38 मंगल हे फक्त महिलांसाठी नाही आहेत, आणि कुटुंबाचं मंगल व्हायचं असेल तर पुरुषांनी देखील मग ते केलं पाहिजे. पण नुसते धागे घालून किंवा सोन्याच्या चेन घालून किंवा लॉकेट घालून आणि त्याचं कर्मकांड करून त्याचा काय उपयोग आहे? जर ते 38 मंगलमधलं एकही मंगल आपल्याला माहित नाही आणि ते आपण जीवनात आणत नाही आणि ते त्याचं प्रतीक म्हणून गळ्यात घालतोय, याचा देखील आपल्याला पत्ता नाही, तर मग त्याचा उपयोग काय आहे त्या मंगळसूत्राचा? तर हे असं मंगळसूत्र आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की ह्या मंगळसूत्रावरून एखाद्याचं लग्न झालंय का, एखाद्या मुलीचं, किंवा लग्न नाही झालंय हे असं मानणं, याला देखील काहीच अर्थ नाही. आणि तिचं लग्न झालं आणि तो नवरा मेला. पूर्वी आता त्या मुली जन्माला आल्या की त्यांचं पाण्यात लग्न ठरवलं जायचं, आणि मग जशी त्यांची मासिक पाळी येईल किंवा त्याच्या आधी देखील त्यांचं लग्न लावून दिलं जायचं, आणि मग तो नवरा तो म्हातारा असेल किंवा एजड असेल किंवा तो कुठल्या कुठल्या आजारांनी मॉर्टॅलिटी खूप असायची, त्यावेळेला ते मरून जायचे. मग तिला ते टिकली काढणं किंवा अशा प्रकारच्या ह्या गोष्टी असायच्या. मग तिच्याकडे कोणाचं अट्रॅक्शन होऊ नये म्हणून तिचं टक्कल केलं जाई, अशा प्रकारच्या गोष्टी पुढे लावल्या गेल्या. आता या गोष्टींचा काही रिलेव्हन्स नाहीये, आणि या धार्मिक देखील नव्हत्या, कधीच या धार्मिक नव्हत्या. याला सांस्कृतिक म्हणता येईल, कारण ते त्यावेळेच्या लोकांनी त्यांच्या जीवनाचा, संस्कृतीचा तो एक भाग म्हणून त्या निर्माण केल्या होत्या. परंतु प्रत्येक गोष्ट जी संस्कृतीत असते किंवा धर्माच्या ग्रंथांमध्ये मांडलेली असते किंवा आपल्या रूढी परंपरांमध्ये चालत आलेली असते, ती अर्थपूर्णच असते असं नाही, किंवा त्याचा अर्थ आज लागू होतोच असं नाही. त्यामुळे लग्न जरी झालेलं असेल आणि कोणी मंगळसूत्र घालत नसेल तर इट्स फाईन, किंवा लग्न झालंय, नवरा मेलाय, ती बाई टिकली लावते, कुंकू लावते, इट्स फाईन. कारण त्या टिकली आणि कुंकूचा काय अर्थ आहे ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये अजून सांगेन. तर या सगळ्या सांकेतिक ज्या गोष्टी असतात, दार्शनिक गोष्टी असतात, याचा फार प्रत्यक्ष धर्माशी संबंध नसतो, आणि असला तर तो आपण खूप मागे सोडून दिलेला असतो. तो आपण उकरून काढला पाहिजे आणि तो आत्मसात केला पाहिजे. हे प्रतीक तर काय, प्रतीक बघा, आपण गणपती पुजतो, गणपती आर्य अष्टांगिक मार्ग जे आहे, आर्यो अट्टंगिको मग्गो, तो फॉलो केला पाहिजे, तेव्हा त्याला अष्टविनायक म्हणून फायदा आहे. नाहीतर आपण फक्त 8 ठिकाणी जाऊन येतो आणि आमचं अष्टविनायक दर्शन झालं आणि मग आरत्या म्हणतो आणि त्याच्या पुढे मोदक वाहतो, त्याच्याने काय होणार आहे? तो जो मार्ग आहे आर्यो अट्टंगिको मग्गो, तो जर फॉलोच केला नाही तर गणपतीच्या पूजनाचा काय फायदा आहे? कारण पूजन कसं केलं गेलं पाहिजे, कुठल्याही देवाचं, आपण ज्याला मानतो त्याचं, याच्याबद्दल मी एक पुन्हा व्हिडिओ करणार आहे की पूजा कशी केली पाहिजे, याच्यावर एक महत्वाचं वचन आहे, त्या वचनाबद्दल मी एक व्हिडिओ करणार आहे. त्या व्यक्तीचे गुण आपल्यात यावेत, आपण ते फॉलो करावेत, यासाठी यालाच पूजन म्हणतात. पण ते येत नसेल तर मग त्याचा उपयोग नसतो, आणि ते केवळ फक्त कर्मकांड राहतं. आणि मग कुठेतरी जाहिरातीमध्ये टिकली लावली नाहीये त्या मॉडेलने, म्हणून त्याच्यावर, त्या जाहिरातीवर अटॅक केला जातो, ती जाहिरात मागे घेतली जाते, किंवा मंगळसूत्राबद्दल लोकांना छळलं जातं, त्या बायकांना त्रास दिला जातो. तर आय होप या मंगळसूत्राच्या सांकेतिक जो अर्थ आहे, ज्याचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगू शकलो आहे. तेव्हा मंगळसूत्र घालायचं का, कोणी कोणी घालायचं, कसं घालायचं, का घालायचं, याच्याबद्दल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि याच्याबद्दल हे जे चाललेलं असतं समाजामध्ये, हे तुम्ही देखील इतरांना सांगा, तुम्ही देखील शोधा, तुम्ही देखील लोकांना समजवायला लागा. आणि माझं काही चुकत असेल तर मला रेफरन्ससह मला कमेंटमध्ये सांगा की हे चुकीचं आहे, हे बरोबर असं आहे. मी ते नक्की मला वाचायला आवडेल आणि शिकायला देखील आवडेल. जय हिंद मित्रांनो.